नमस्कार विद्यार्थ्यांनो. टाकी आणि नळ ह्या टॉपिकवरती बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात. ही गणितं बरेच तुम्ही शॉर्टकट मेथडने सोडवू शकता. आता याच्यामध्ये काय दिले, एका नळाने एक टाकी किती 8 तासात भरते, दुसऱ्या नळानं 12 तासात भरते. दोन्ही नळ चालू ठेवली टाकी कधी भरणार? सोपी पद्धत म्हणजे काय करायचं, ह्याच्यामध्ये हे जे आहे ह्या दोघांचा पहिल्यांदा काय करायचा, गुणाकार करायचा आणि खाली दोघांची बेरीज करायची आणि हे सोडवायचं. आता पहिल्यांदा बरीच विद्यार्थी गुणाकार करतात, गुणाकार करत बसायचा नाही. पहिल्यांदा गुणाकार हाय तसं ठेवा आणि पहिल्यांदा बेरीज करून घ्या. 4 दोन्ही 4 × 5 किती आलं, 24/5 आलं बघा. आता ज्या वेळेला आपण 24 ला 5 न भाग घालवतो, 5 चौक किती 20, शिल्लक किती राहिलं 4 राहिलं, म्हणजे उत्तर तुमचं 4 4/5 तास आला बघा. पर्याय दुसरा. बरोबर. अशा अनेक प्रकारची उदाहरणं जर तुम्हाला सोडवायची असतील, शिकायची असेल तर आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचं शिवाजी निवड अकॅडमी ॲपवरती तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेस मिळतील, जेणेकरून अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्हाला कमी वेळामध्ये आणि कन्सेप्च्युअली शिकवलं जाईल, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता बघा आमच्याकडे सध्या ह्या बॅच चालू झालेली आहे. आपल्याकडे पोलीस कॉन्स्टेबल, SSC, GD जे परीक्षा 2026 मधले घेतल्या जाणार आहेत. बरोबर. त्याचे आमच्याकडे आता सध्या नुकतीच बॅचेस चालू होणार आहेत. ह्याचा लाभ घ्या. बरोबर. चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं जाईल. तुम्हाला रेडीमेड नोट्स मिळतील, तुमच्याकडनं PYQ सगळे सोडवून घेतले जातील आणि फी एकदम कमी प्रमाणात आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त खास गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच जॉईन करायची आहे ती सुद्धा आमच्याकडे सवलत आहे, लक्षात ठेवा. 4 महिन्याची बॅच असणार आहे. फी फक्त 1999 रुपये आहे.